नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मौजे विटावे येथील ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच व एक सदस्य यांना शासकीय नियमांचे उल्लंघन, अतिक्रमणास मदत आणि निधींचा गैरवापर केल्याच्या गंभीर आरोपावरून अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी दिनांक 11 जुलै 2025 रोजी अपात्र ठरवले आहे. शासकीय जागेवर अनधिकृत अतिक्रमण करणे, अतिक्रमण करणाऱ्यांना सक्रिय प्रोत्साहन देणे, जिल्हा परिषद निधीतून बांधलेल्या गाळ्यांच्या मागील भिंतींचा वापर करून अतिक्रमणास परवानगी देणे, गावात विनापरवाना बेकायदेशीर वृक्षतोड करणे, वृक्षतोडीचा वैयक्तिक दंड ग्रामपंचायत निधीतून भरून ग्रामनिधीचा अपव्यय करणे, सदर प्रकरणात अर्जदाराकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यात आली. तसेच संबंधित अधिकारी व यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व 3 लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन 1958 अंतर्गत अपात्र घोषित केले आहे. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया अर्जदार रवींद्र दगुजी ठाकरे व शरद शिवराम पवार यांच्या वतीने ॲडव्होकेट भरत मुरलीधर ठाकरे यांनी, कामकाज काजी सांगवी येथील ज्येष्ठ वकील भरत मुरलीधर ठाकरे यांनी अर्जदाराच्या वतीने सुस्पष्ट कायदेशीर मांडणी करून दोषी पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली. या संदर्भात ॲडव्होकेट भरत ठाकरे यांनी अधिक माहिती दिली. तर चांदवड तालुक्यातील विटावे या गावातील सरपंच सदस्य काही अपात्र झाले, काय सांगाल? मी चांदवड येथे दिवाणी फौजदारीचे कामकाज पाहतो. माझ्याकडे विटावे येथील अर्जदार शरद शिवराम पवार आणि रवींद्र दगुजी ठाकरे आणि त्या गावातील काही नागरिक आले. त्यांनी मला सांगितले की आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीचा जो कारभार आहे तो अत्यंत बेशिस्त चालू आहे. गावातील जे टपरे आहेत, अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्याच्यानंतर निधीचा गैरवापर करणे, त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये जे आहे सरपंचांनी वन खात्याची परवानगी न घेता एक चांगली झाडं जे आहेत, डेरेदार झाडं ते तोडली. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काही कारवाई करता येईल का? त्यानंतर मग मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही वन खात्याकडे जे आहे अर्ज करा. वन खात्याकडून अर्ज केल्यानंतर त्यांना वन खात्याने त्या जागेचा पंचनामा केला. त्यानंतर ते जे झाडं जे होते ते झाडं डौलदार असल्यामुळे वन खात्याने सदर सरपंचा विरुद्ध जे आहे ते दंड केला सरपंचाला की बाबा बेकायदेशीरपणे परवानगी न घेतल्यामुळे डेरेदार झाडं तोडली आणि याची पर्यावरणाचा ऱ्हास केला, म्हणून त्यांना 1000 रुपये दंड केला. तो त्यांना वैयक्तिक दंड म्हणून होता ते सरपंच असल्यामुळे, परंतु त्यांनी तो न भरल्यामुळं त्यांच्या जमिनीवर सुद्धा त्या 1000 रुपये दंडाचा बोजा लागणार होता. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामनिधीमधून तो जो 1000 रुपयाचा दंड आहे तो चेक भरला वन खात्याकडे. त्यामुळे त्यांनी ग्रामनिधीचा गैरवापर केला. त्याच्यानंतर त्यांनी जे त्या गावामधले काही अतिक्रमणधारक होते त्या अतिक्रमणधारकांना त्या गावठाण जागेवरती टपऱ्या बांधण्याची परवानगी दिली. कायद्याने जर गावठाण जागेमध्ये जर कोणाला अतिक्रमण केलेलं असेल तर त्यासाठी जिल्हा परिषदेकडून परवानगी घेणं आवश्यक असतं आणि त्यानंतर ग्रामपंचायतीने अशा गाळेधारकांना जागा वितरित करून त्यानंतर रितसरपणे त्यांच्याकडून स्टॅम्प घेऊन त्यांना भाडे तत्वावरती जागा देता येतात. परंतु अशा प्रकारची कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी या त्यांच्या स्वतःच्या अधिकारात या गावातल्या जे टपरीधारक यांना जागा दिल्या होत्या, त्याच्यामुळे हा सर्व त्यांनी ग्रामपंचायत नियमांचा भंग केला होता. अतिक्रमणधारकांना प्रोत्साहन दिले होते आणि ग्रामनिधीचा गैरवापर केला. तसेच खंडेराव राजाराम पवार जे आहेत त्या गावचे उपसरपंच, त्यांच्या नावावरती सुद्धा त्यांनी एक सेतू केंद्र चालवायला घेतलं होतं आणि त्या सेतू केंद्राची जी टपरी होती ती गावातील अतिक्रमित जागेवरती होती आणि त्याबाबतचा जो अहवाल जो आहे उपविभाग दक्षिण व पूर्व रस्ता यांनी तसा अहवाल दिला आणि BDOकडे सुद्धा या दोघांनी जे आहेत तक्रारी केल्या. BDOनी संबंधित अहवाल तयार केला, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून
आम्ही ते माझ्याकडे आल्यानंतर 14 आणि 16 अन्वये मी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करून त्यांची जी पुतणी होती कोमल कोल्हे हिने पण त्यांचे जे साईनाथ कोल्हे जे सरपंच आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं आणि उपसरपंच यांनी पण अतिक्रमण केलं. या सर्व बाबी उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे सिद्ध झाल्या आणि त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झालेली आहे. त्याचप्रमाणे या निर्णयामुळे गावात नियम आणि पारदर्शकतेबाबत सकारात्मक संदेश गेला असून अनेक ग्रामस्थांनी ही कारवाई योग्य व गरजेची असल्याचे सांगितले आहे. अनेक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय गावच्या विकासात अडथळा आणणाऱ्यांना मनमानी कारभाराला थार न देण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. ही कारवाई केवळ कायदेशीर दृष्टीनेच नव्हे तर लोकशाही मूल्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते. ग्रामपंचायत पदाचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि गावच्या निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अनुकरणीय आहे. डीजे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.